नमस्कार मंडळी. आजच्या माहितीपूर्ण सत्रामध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील आदिवासी विभागाचे आश्रमशाळांसाठीचे काम, मिलेनियम वेलफेअर फाउंडेशनची एक उत्कृष्ट योजना आणि इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग कशी वापरायची यासंबंधी आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. स्त्रीचे मासिक पाळीचे आरोग्य व कल्याण हा त्यांच्या एकूण विकासाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. मात्र आदिवासी भागांमध्ये आरोग्य संसाधनांच्या कमतरतेमुळे अनेक मुलींना या काळात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यापैकी एक म्हणजे आदिवासी मुलींना मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागते. यामुळे त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होतो. या समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग व मिलेनियम वेलफेअर फाउंडेशन यांनी एक परिणामकारी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे नाव आहे म होय ग बरी. आदिवासी विकास विभाग हे महाराष्ट्र शासनाने आदिवासी समुदायाच्या उन्नतीसाठी काम करण्यासाठी स्थापन केले आहे. हा विभाग राज्य आणि केंद्र शासनामार्फत आदिवासी समुदायासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करतो. आदिवासी विकास विभागाच्या मुख्य कार्यांमध्ये आदिवासी समुदायांचे आर्थिक आणि सामाजिक कल्याण, महिला व बालविकास, आरोग्य, पोषण आणि रोजगार इत्यादी योजना आणि उपक्रमांचा समावेश होतो. शैक्षणिक प्रगतीसाठी शासकीय आश्रमशाळा, वसतिगृह, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल आणि शिष्यवृत्ती योजनांचा समावेश होतो. या योजना 1 आदिवासी विकास आयुक्तालय, 4 अप्पर आयुक्त कार्यालय आणि 30 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत राबवण्यात येतात. मिलेनियम वेलफेअर फाउंडेशन ही एक नोंदणीकृत सामाजिक संस्था आहे जी समाज कल्याणासाठी कार्यरत आहे. तसेच भारतातील वंचित समुदायांना भेडसावणाऱ्या सामाजिक, आरोग्य व शैक्षणिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी समर्पित आहे. आपल्या सखी, सहारा व सिखो अशा विविध कार्यक्रमांद्वारे मिलेनियम वेलफेअर फाउंडेशन मुख्यतः किशोरवयीन मुली, महिला, वृद्ध लोकसंख्या व मुलांसाठी आरोग्य संसाधने व शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यावर भर देते. सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था व स्थानिक समुदायांशी सहकार्य करून मिलेनियम वेलफेअर फाउंडेशन प्रभावी व शाश्वत बदल घडवून आणण्याचे कार्य करते. वंचित समुदायांचे जीवनमान उंचावण्यासाठी आरोग्य व कल्याण क्षेत्रातील उपक्रम राबवण्याचा मिलेनियम वेलफेअर फाउंडेशनला सुदृढ अनुभव आहे. हा प्रकल्प मासिक पाळीच्या आरोग्यासाठी व कल्याणासाठी त्यांच्या बांधिलकीशी सुसंगत आहे. महाराष्ट्रातील 497 आदिवासी आश्रमशाळा आणि 37 एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल यामध्ये 6100 इलेक्ट्रिक हॉट वॉटर जेल बॅग वितरित करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी, शाळेत हजेरी वाढवण्यासाठी आणि शारीरिक उपक्रमांमध्ये सहभाग प्रोत्साहन देण्यासाठी ही महत्त्वाची पायरी उचलण्यात आली आहे. किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासात त्यांच्या आरोग्याची आणि कल्याणाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. विशेषतः आदिवासी आश्रमशाळांमध्ये राहणाऱ्या मुलींसाठी, जिथे आरोग्य सेवा आणि मासिक पाळीशी संबंधित सुविधा मर्यादित असतात. मासिक पाळीतील वेदना आणि डिस्मेनोरिया हा मुलींसाठी एक सामान्य प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्या हजेरीवर आणि शैक्षणिक प्रगतीवर मोठा परिणाम होतो. या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य, कल्याण आणि आराम सुनिश्चित करण्यासाठी ही नवी हस्तक्षेपात्मक उपाययोजना म्हणजेच म होय ग बरी हा उपक्रम. हा प्रकल्प करण्यामागचे उद्दिष्ट म्हणजेच 50,000 मुलींच्या मासिक पाळीच्या वेदना कमी करणे, क्रीडा दुखापतीवर उपाय देणे, मासिक पाळी दरम्यान शाळेतील अनुपस्थिती कमी करणे, मासिक पाळीबाबत स्वच्छता आणि जागरूकता वाढवणे. आदिवासी विकास विभाग आणि मिलेनियम वेलफेअर फाउंडेशन एकत्र येऊन आदिवासी आश्रमशाळांमधील प्रत्येक मुलीच्या जीवनात बदल घडवून आणत आहेत. हा प्रकल्प केवळ आरोग्यासाठी नाही तर समानतेसाठी आणि सशक्तीकरणासाठी एक महत्त्वाची पायरी आहे. चला तर मग ही इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग कशी चार्ज करायची हे पाहूया. सुरुवातीला पेन इलेक्ट्रिक बोर्डमध्ये प्लग करा. त्यानंतर चार्जर हॉट वॉटर बॅगला कनेक्ट करा. कनेक्ट होताच तिथे लाल रंगाची एक लाईट दिसून येईल. पुढील 8 ते 10 मिनिटात हॉट वॉटर बॅगची चार्जिंग पूर्ण होईल. कधी कधी चार्जिंग होताना त्यातील बुडबुडांचा आवाज येतो, पण या आवाजाने घाबरून जाण्याचे कारण नाही. अशा प्रकारे आपली चार्जिंग पूर्ण झालेली आहे. तर आता आपण ही हॉट वॉटर बॅग कशी वापरायची हे पाहूया. अशा प्रकारे ज्या ठिकाणी तुम्हाला वेदना होत आहेत त्या ठिकाणी हॉट वॉटर जेल बॅग ठेवून तुम्हाला आराम मिळेल. आता तुला हॉट वॉटर बॅग वापरून कसं वाटतंय? मग होई ग बरी.